हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आळी समाधान फळ आळी समाधान तेथे उत्तम फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण तेथे उत्तम कारण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळामुळे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती
आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधान, फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण. अल्पतो संतोषी, अल्पतो संतोषी स्थळी सापडे उद्देशी. अल्पतो संतोषी स्थळी सापडे उद्देशी, फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण. सहज संगम, सहज संगम तुका म्हणे तो उत्तम, सहज संगम तुका म्हणे तो उत्तम, फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमानं आलेला 859 860 क्रमांकाचा हा अभंग असून इतका सुंदर, इतका गोड, इतका समाधान प्रदायक अशा प्रकारचा अभंग आहे. तुकाराम महाराजांचे हे विचार आहे. असं नुसतं आपण वाचलं तर काय कोणाला माहिती, आपल्याला कळत नाही. अर्थभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती, फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण. शब्द एक एक आपल्याला लक्षात येतात. फळ कळतं, समाधान कळतं, कारण कळतं, उत्तम कळतं, पण कोणत्या संदर्भात काय चाललंय कुठं काही कळत नाही. पण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगात एक अतिशय महत्त्वाची, एक अतिशय वर्माची, एक अतिशय सूक्ष्म परमार्थाच्या श्रेष्ठ प्रकारच्या प्राप्तीची एक किल्ली सांगितली आहे, किल्ली सांगितली. आणि त्यात 2-3 गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत. जप, तप, अनुष्ठान, तीर्थ, सगळ्या प्रपंचाचा त्याग, ब्रह्मचर्य, संन्यास प्राप्त करून घेणं, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे मोठे मोठे शब्द आहेत. साधना मोठ्या मोठ्या आहेत. करणाऱ्या करता ते कामधेनू आहेत, चिंतामणी आहेत, कल्पतरू आहेत. हे सगळे सामान्य माणसाला जमत नाही हो. सामान्य माणसाच्या लक्षात बसत नाही, सामान्य माणसाच्या या भाग्यात लवकर येत नाही. आणि आलं थोडंफार तरी तो त्यात टिकत नाही. तितक्या त्यागात शेवटपर्यंत त्या ठिकाणी तो जात नाही. पण तो सामान्य जरी असला, या सगळ्या साधनेत टिकणारा जरी नसला, आणि त्याच्या ठिकाणी एखादा गुण असला, दान करण्याचा गुण असला, दुसऱ्यावर उपकार करण्याचा गुण असला, दुसऱ्याबद्दल त्याच्या अंतःकरणात दयार्द्र भाव जर त्या ठिकाणी असला, अशी काही गुणवत्ता, असं काही मेरिट त्याच्यामध्ये जर असलं, आणि त्या गुणांचा उपयोग होण्याचा जर योग आला, आणि त्यावेळेस तो जर त्याने केला, तर जपतप करणाऱ्याला अनेक जन्म करून जे मिळतं ते त्याला काही क्षणात मिळून जातं, काही क्षणात मिळून जातं. यासाठी 2 गोष्टी असतात. यासाठी 2 गोष्टी अशा असतात की एखाद्या सामान्य माणसाच्या ठिकाणी एखादा जो विशेष गुण असतो, दातृत्वाचा गुण असतो, परोपकाराचा गुण असतो, करण्याचं सगळं जीवन वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे, पण दान करण्याची प्रवृत्ती करण्याचीच आहे. ती बळी दैत्य आहे, पण एकाच क्षणात किंवा एकाच कार्यात त्यांनी देवाला जिंकलं, सगळं केलं. अशी काही उदाहरणं आहेत. म्हणून एखादा गुण एखाद्याच्या ठिकाणी असला, बाकीचे दोष असले किंवा काही गुण नसले, फार गुणवत्ता नसली, आणि तेवढा गुण उद्धाराला कसा पुरेल असं असतं. पण जर प्रसंग आला, म्हणजे जर योग आला, प्रसंग आला, आणि त्या प्रसंगात त्यांनी तो गुण जर संपूर्ण अशा प्रकारचा वापरला, तर त्याला बाकीचं काही करावं लागत नाही, आणि त्याला वेळ लागत नाही. आपण असं म्हणतो की योग योग योग. काय योग आहे? आपलं कर्तृत्व, आपली हिंमत, आपलं कर्तृत्व पाहिजे. कसला योग आहे? पण नाही, योग असतो कधी कधी, बरं का. तेथ तो भला योग्य मागोही आला, तोही दर्पा चढला भांबावे तरी, अशी गोष्ट आहे. एखादा तमोगुणी माणूस असतो, त्याला योग्य वेळ येते की एखादा योग्य सत्पात्र त्याला मागायला येतो, आणि त्यालाही वाटतं द्यावं, पण देताना तो त्याच्याशी चांगलं बोलत नाही, म्हणजे एवढा योग आलेला तो घालवून टाकतो.
अशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या जीवनात चांगल्या प्रकारचे लाभ मिळण्याचा प्रासंगिक योग येतो. म्हणजे कोणीतरी आपल्याला भेटतो. विपाय गुणाक्षर पडे, बरं का, विपाय गुणाक्षर पडे असं म्हटलं. एखाद्या भुंग्यानं एखाद्या लाकडाला कोरता कोरता सहज राम नाम निघावं त्याच्यात, विपाय गुणाक्षर पडे. त्याप्रमाणे एखादा दान करायला लागल्यानंतर योग्य मागणारा भेटतो. म्हणजे एखाद्या जीवनात त्याच्या कल्याणाचा योग येतो. पण त्यावेळेला तो दुर्दैवी असल्यामुळे तो योग त्याच्याने साधला जात नाही, अशी गोष्ट आहे. एखादा माणूस दैववान असला, संपत्तीवान असला, पण त्याच्या जीवनात तशा प्रकारचं सत्पात्र येण्याचा योग येत नाही. काहींच्या भाग्यात दैवही नसतं आणि योगही नसतो. आणि काहींचं जेव्हा दैव आणि योग या दोन गोष्टी एका केंद्रात आले आणि त्या दैवाच्या आणि योगाच्या संगमामध्ये जर त्याच्याकडे एखादा गुण असला आणि तो गुण वापरला की ते दैव सिद्ध होणार असतं आणि योग आपल्याला मिळणार असला, त्याच्या ठिकाणी असलेला जो गुण असतो त्या गुणाच्या संबंधानं जर प्रसंग आला म्हणजे योग आला आणि त्याचं दैव त्यावेळेला जर उदय आलं, अशा 2-3 गोष्टी जर जमल्या तर त्याच्यासारखा लाभ कुणालाही मिळत नाही. ही गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सगळं मोहक वर्णन आहे, पण त्याचा अर्थ असा लावला आहे मोठ्या मोठ्या लोकांनी. आपण कोण लावणार आहोत की आर्तभूताप्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती. तुकाराम महाराजांनी आर्तभूत म्हणजे काय? आर्तभूत म्हणजे संकटग्रस्त झालेला आहे एखादी व्यक्ती आहे संकटग्रस्त, आर्तभूता. तर आर्तभूतांना सांभाळावं ही देवाची एक हे आहे, काय देवाचं ब्रीद आहे. हे संतांचं लक्षण आहे. पण देवाचं ब्रीद आर्तभूत कोण? शरण आलेला. द्रौपदी आर्तभक्ती केली ना तिला शरण आली भगवंताला. संतांना शरण आलेला आर्तभूत जो साधक असतो ते त्याला सांभाळतात. पण सामान्य व्यवहारातल्या माणसाला सुद्धा आपल्याकडं शक्ती आहेत. आपल्याकडं कशाची शक्ती आहे? आपल्याकडं पैशाची शक्ती आहे, आपल्याकडे माणूस बळ आहे, आपल्याकडे शब्दाला बळ आहे, आपल्या शब्दात शक्ती आहे. आणि त्या दृष्टीनं जर आर्तभूत आपल्याकडे आला तर आपल्याला त्या शक्तीची योजना, त्याची आर्तता नष्ट करण्याकरता, त्याला समाधान, त्याला फळ देण्याकरता आपल्याला योजता येते. म्हणजे उपयोगाला आणता येते. योजाव्या म्हणजे उपयोगाला आणाव्या. शक्ती म्हणजे आपल्या बुद्धीत शक्ती आहे, आपल्या शब्दात सामर्थ्य आहे, आपल्याला सगळी माणसं आहेत, आपल्याजवळ पैसा आहे. ज्याला काय अडचण पडली ती आपल्याला सहज दूर करता येते अशी शक्ती आपल्याजवळ शक्ती आहे. आणि आपली इच्छा पण आहे की कुणाला तरी द्यावं, कुणाला तरी परोपकार करावं. खूप संपत्ती, खूप शक्ती आहे, ताकद, पण दुसऱ्याचं संकट दूर करण्याची इच्छाच नाही, उपयोग नाही, की वाया जाईल ती शक्ती सगळी. आणि आपल्याकडे इच्छा खूप आहे पण शक्ती अजिबात नाही, उपयोग नाही. तर शक्ती आणि इच्छा या एकत्र येण्याचं दैव आपल्याकडे जर आहे आणि इच्छेचं दैव आहे आणि संपन्नतेची शक्ती आहे, या दोन गोष्टी आपल्याजवळ आहेत आणि ती योजना करण्याची प्रसंग किंवा योग पुढून आलेला आहे. या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर त्या शक्ती त्या ठिकाणी काही विचार न करता त्याची योजना करावी. त्या सगळ्या शक्ती आपल्याला वेचाव्या त्या शक्ती, असं म्हटलं. शक्ती वेचाव्या आणि मग त्याचं फळ, मग त्याचं बेनिफिट आपल्याला काय मिळतं, त्याचा लाभ काय होतो, त्याची लॉटरी काय आपल्याला मिळते, त्याचा एकदम उद्धार होऊन जातो. भगवान त्याच्यावर प्रसन्न होतो, अशी गोष्ट आहे. संपत्ती आणि दया एकत्र आली तर त्या ठिकाणी ती भगवंताची विभूती असते आणि भगवंताचंही ब्रीद आहे. आर्तभूता क्षणक्षणा सांभाळी, असं म्हटलं. आर्तभूता क्षणक्षणा सांभाळी. तर भगवान अशा प्रकारचा आर्तभूतांना सांभाळतो, संत सांभाळतात. पण गृहस्थ माणूस, प्रापंचिक माणूस, सामान्य माणूस याच्याही जवळ सामान्य माणसाची
अडचण दूर करणं, संकटातून त्याला सोडवणं, त्याचं दुःख नाहीसं करणं, त्याची चिंता, त्याचं दुःख, त्याच्या वेदना नाहीशा करणं, त्याची बदनामी कमी करणं, त्याला अन्न पाणी देणं, या अनेक गरजा माणसाच्या असतात. म्हणून जगामध्ये व्यावहारिक गरजा असलेल्यामुळे आणि त्या पूर्ण होत नसल्यामुळे दुःखी झालेले लोक आणि व्यवहारामधलं सगळ्या संपत्ती, शारीरिक बल, द्रव्याचं बल, मानसिक वाचिक बौद्धिक बल आणि मनुष्यबळाचं बल इत्यादी सगळ्या शक्ती व्यावहारिक ज्याच्याजवळ आहेत आणि दुसऱ्याची अडचण पूर्ण करण्याची प्रवृत्ती ज्याच्याजवळ आहे, त्यानं अशा प्रकारच्या लोकांच्याकडं आपल्या शक्ती वेचाव्यात. एखाद्याचं लग्न आहे, खूप अडचणीत येतो, होंडा द्यायचा आहे, पैसा नाही आणि सोयरे त्याच्यावर हे आलेत, अशा वेळेला काय विचार करायचा नाही, तो होंडा देऊन मोकळं व्हायचं. आमच्या जीवनात एक व्यक्तिमत्व आलं, पूज्य वैकुंठवासी मदन महाराज. लग्न, कार्य, अन्न पाणी, विद्यार्थ्यांना, गृहस्थांना सगळ्यांना देण्याकरता त्यांचा जीव असा खालीवर व्हायचा. कोणाला मागायचे, लोक द्यायचे आणि ते करायचे आणि लोक त्यांना नाव ठेवायचे, अरे विद्यार्थ्यांना द्या, विद्येकरता द्या, पण लग्न गृहस्थी माणूस त्याची त्याला काय झालं, त्याची त्याला काय झालं हे विचार करण्याची वेळ नसते. वेळ आली असते लग्नाची किंवा अशी महत्त्वाची आणि त्यावेळेला आपल्याजवळ नसतं, त्यावेळेला आपल्याला जे दुःख होतं ते ज्याला होतं त्यालाच समजतं, त्याला होतं समजतं. तो चुकला असेल, त्याचं काही बरोबर नसेल, ते सगळं बाजूला यावेळेला, पण या क्षणाला त्याच्या अंतःकरणातल्या वेदना पाहिल्यानंतर अशा पूज्य मदन महाराजांच्या सारख्या एखाद्या महापुरुषाला त्या पाहवत नाहीत. एकदा एक विद्यार्थी आला, महाराज उभे होते असे अंगणात एका, आणि तो म्हणला, महाराज मला धोतर नाही आहे, मला धोतरच नाही, मी 4 दिवस घालतो आहे. डोळ्यात पाणी आलं त्याला, तर विद्यार्थी आहे, गरीब आहे, मला धोतर नाही. त्यांचं मन कळवळलं. त्यांच्याजवळ धोतर नव्हतं, त्यांच्याजवळ माणूस नव्हतं, त्यांच्याजवळ काही नव्हतं, उपरणं अंगावर होतं, धोतर होतं. त्यांनी काय केलं ऐका, त्याने आपलं उपरणं सोडलं, नेसलं आणि धोतर सोडलं आणि मग तू हे घे आणि लवकर जा इथून, पटकन जा इथून, कारण तुला कोणी पाहिलं ते म्हणले, धोतर घेऊ नको, महाराजांचं नेसले सोडून घेतो, काही वाटलं तुला, अशा अर्थानं तो घेतलं आणि गेला. आणि मग लोकांनी पाहिलं, धोतर त्याला धोतर मिळायला काय त्यांना, आणि त्याला पंचावर राहिलं तर काय अशा प्रकारच्या महात्म्याला, काही नाही. पण ही अंतःकरणाची दयावृत्ती ही माणसाला जो प्रसंग असेल त्यात जे करता येईल ते करायला लावते. त्याप्रमाणे आपल्याकडे ज्या शक्ती आहेत त्या ठिकाणी वेचाव्यात. तुकाराम महाराजांनी गृहस्थी माणसाला आणि संपन्न गृहस्थी माणसाला हा खास उपदेश केला आहे या अभंगात. आणि नुसता उपदेश केला नाही, त्यातले बारकावे, त्यातल्या खाचाखोचा सांगितल्यात, त्यातली वर्म सांगितली आहे, त्यातलं तत्व सांगितलं, त्यातलं जीवन मूल्य सांगितलं काय आहे ते. उत्तम योजा द्याव्याच्या शक्ती आर्तभूताप्रती. आणि अशा प्रकारच्या आर्तभूताप्रती शक्ती वेचण्याची सवय किंवा स्वभाव ज्याचा आहे, त्याचा स्वभाव आहे, ज्याची सवय आहे, आणि तो हे करीत गेला. अरे आपल्याकडं खूप आहे, आपलं वाया पुष्कळ जातं आहे. एखाद्या गरिबाचं कुटुंब आपल्याला चालवता येतं, एखाद्या जनावराला, उपाशी मरणाऱ्या गायींना रोज 100 गायींना घास आपल्याला देता येतो, आपल्याला पाणपोईची, लोकांना पाण्याची व्यवस्था करता येते, आपल्याला रोज खराब झालेलं काही, चांगलं काही असं धान्य असं त्या ठिकाणी सगळीकडे पक्ष्यांना टाकता येतं. हजारो पक्षी येतात आणि त्या ठिकाणी खाऊन जातात. त्यांचा आत्मा प्रसन्न झाला की ते आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्याकडून त्यांना मिळत राहतं, देवाकडून आपल्याला येत राहतं. इकडचा फ्लो चालू होतो, तिकडचा फ्लो चालू राहतो. अशा प्रकारची परोपकारी माणसं जगात ज्या वेळेला देव पाहतो तेव्हा त्या देवाच्या डोळ्याला टचकन पाणी येतं. हा उपकार देव त्या प्राणीमात्रावर होतोय असं नाही पाहत. परमात्मा हा तो श्रीमंत माणूस किंवा तो संपन्न माणूस माझ्यावर उपकार करतोय तो असं पाहतो.
असं पाहतो. ते मला एक पाणी दिलं की गरुडासारखी वाहने त्यांनी दिल्यासारखं मला वाटतं ना. हे तर आहेच आहे की देवाच्या पुढे जाऊन देवाला पाणी देतो, फळ देतो, फूल देतो, पत्रं पुष्पं फलं हे देतो, देवाला आनंद वाटतो. पण हे सगळे लोक देवाचीच रूप आहेत ना. सिद्धांत आहे, श्रुतीचा सिद्धांत आहे, आपण काही पदार्थ मांडला नाही. म्हणून देव समजून आपण त्याला दिलं, देव समजून आपण त्याला दिलं की ज्याला दिलं त्याला फक्त आपल्याला मिळालं आहे असं वरवर वाटत असेल, पण त्याचा अंतरात्मा म्हणतो की मला यानं देव समजलं, मग हे मलाच मिळालं आहे, मीच घेतलं आहे, हे मीच घेतलं आहे. आणि देवाच्या हा माझ्यावर उपकार करतो असं जे मानतो, असं मी म्हटलं आत्ता, त्यातला भाव असा आहे. काय भाव आहे की भगवंतानं हे निर्माण केलं, निर्माण करून सगळ्यांना पुरण्याची व्यवस्था केली, पण पुष्कळ लोक आपल्याच कर्मानं ती व्यवस्था घालवून बसलेले आहेत. म्हणजे त्यांच्याजवळ द्यायला होतं त्यावेळेला दिलं नाही त्यांनी, मग आता कसं मिळेल? तपेविण दैवत दिल्याविण प्राप्त, मिळणार नाही, मग त्याला मिळत नाही, मग त्याला उपाशी राहावं लागतं, त्याला अडचणीत राहावं लागतं. त्याच्याच कर्मानं, मी त्याच्याकरता सगळं व्यवस्थित करून ठेवलं असताना त्याच्या कर्मानं तो अडचणीत आला आहे. तर भगवंताची न्यायी व्यवस्था ही आहे की ज्याच्या कर्माप्रमाणे त्याला मिळतं, त्या दृष्टीने तो अडचणीत आला आहे. पण भगवंताचं वात्सल्य जे आहे की सगळे माझेच लेकरं आहेत, यांना असं अडचणीत यायला लागू नये म्हणून भगवान त्यांच्या अडचणीकरता दुःखी असतो. न्यायी असल्यामुळे त्याच्या कर्मानं त्याला अडचण किंवा दुःख येतं, आणि भगवान करुणावान असल्यामुळे त्या जीवाकरता त्याची काळजी वाटते की त्याला कसं करावं, त्याला कोणीतरी दिलं पाहिजे. आता त्याच्या नशिबात नाही आहे, त्याने नशीब घालवून बसला आहे. आणि अशा वेळेस एखादा संपन्न मनुष्य, दयावान असलेला मनुष्य, आणि या आर्तभूत व्यक्तीला जर देऊन त्याची अडचण दूर करू लागला आणि त्याला सुखी करू लागला, तर एखाद्या आईवडिलांचा मुलगा व्यसनी दारू पिणारा निघाला आणि त्यांनी सगळं घालून टाकलं आणि तो दुःखी आहे, अशामुळे दुःखी असलेल्या आईबापाला त्याला जर कोणी दिलं तर त्याला त्याचा उपकार आपल्यावर वाटतो. हे जसं असतं त्याप्रमाणे आर्तभूतांना आपल्याजवळ असलेल्या शक्ती जर आपण वेचल्या तर परमात्म्याने संपन्न व्हावं अशी स्थिती असते. एकीकडे देवानं आपल्याला दिलेल्याचा सदुपयोग किंवा सार्थक केलं जातं, एकीकडे आपल्याला ऐन वेळेला पुण्य कमावलं जातं, आणि एकीकडे दुसऱ्याची अडचण दूर झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आपल्याला समाधान प्राप्त होतं. इतक्या सगळ्या गोष्टी यात घडतात. फक्त आपल्याजवळ असलेल्या संपत्तीची आसक्ती न ठेवता परोपकाराचं महत्त्व आपण जर मानलं तर हे त्या ठिकाणी होतं. हा सगळा दैववान आणि संपत्तीवान असलेल्या माणसाचा विचार, अडचणीनं आल्याचा विचार, त्यांनी त्याच्यावर केलेल्या परोपकाराचा विचार आणि भगवंताच्या समाधानाचा विचार, याला पुण्य लाभण्याचा विचार, त्याला समाधान लाभण्याचा हा सगळा विचार ज्या वेळेला अशा प्रकारचा येतो त्यावेळेला हा विचार सिद्ध होतो. काय? आर्तभूता प्रती. हे सूत्रवाक्य थे, याचा विस्तार कितीही करता येतो, एका चरणावर किती करता येतो. हे सूत्रवाक्य आर्तभूता प्रती योजाव्या त्या शक्ती उत्तम. बरं का, योजाव्या त्या शक्ती, आपल्या शक्ती आर्तभूता प्रती योजाव्यात, म्हणजे आपल्या शक्तीचा उपयोग, ज्याची आरती म्हणजे दुःख आहे त्याच्याकरता करावा, त्याचं दुःख दूर करावं. असं करणं हे आपल्या सगळ्या कार्यामध्ये उत्तम कार्य असतं. 3 वेळा उत्तम शब्द आलेला आहे इथे. अजून एक असा शब्द आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तोची एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. बरं का, उत्तम व्यवहार करावा. उत्तम व्यवहार करावा म्हणजे काय? की आपल्या वर्णाला, आश्रमाला शोभणारा व्यवहार करावा. बरं का, आपण ज्ञानी असतो तर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा व्यवहार करावा. आपण राजा असू तर एखाद्याला अभय द्यावं. आपण व्यापारी असू तर एखाद्याला दान धर्म करावा, एखाद्याच्या अडचणी सोडावे. आपल्याकडे काहीच नसेल आणि शारीरिक शक्ती असेल
तर शारीर सेवा करावी जी असेल ते, बरं का. आपल्याजवळ ज्या शक्ती आहेत त्या वेचाव्यात. हा उत्तम व्यवहार आहे. किंवा उत्तम व्यवहार आहे की योग्य नफा घेऊन व्यापार केला. किंवा सगळ्यात उत्तम व्यवहार आहे उत्तम शेती. शेतीत कष्ट करून भरपूर पिकवलं आणि आपल्याला लागलं तेवढं ठेवून बाकी थोडाफार परोपकार केला. हां, उत्तम व्यवहार आहे धन जोडावं. आणि उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करणं म्हणजे वेच करण्यातली उत्तमता ही आहे. उदास राहून वेच करायचा म्हणजे त्याचा खर्च करायचा कसा. उदास म्हणजे असं की एखाद्या गरीबाला आपण हे देत आहोत ना, त्याच्याकडून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणजे व्यापार म्हणून या पैशाला पैसा जास्त मिळणार नाही, पण याचा उपयोग चांगला आहे. तर त्या पैशावर, उरलेल्या पैशावर आपण उदास व्हावं. म्हणजे त्यातून पुन्हा पैसा मिळण्याची इच्छा करू नये. तो देऊन टाकला की गेला. आणि विचारपूर्वक म्हणजे सात्विक दान कोणतं होतं. हा हे पात्र चांगलं आहे का, याला पैसे द्यायचे आहेत, पण याला पैसे विहीर पाडायला द्यायचे सोडून त्याने जर मुलीचं लग्न केलं किंवा त्याने जर तो दारू पिला घेऊन जाऊन तर आपल्या पैसे त्याचं पाप आपल्याकडे येईल ना. म्हणून विचारपूर्वक. औदासीन्यपूर्वक म्हणजे अनासक्तपूर्वक. आणि विचारपूर्वक म्हणजे त्याचा उपयोग नीट होतो की नाही याचा विचार करून उदास विचारे ह्या दोन गोष्टींनी वेच करावा, बरं का. उत्तम व्यवहारानं प्राप्त करून घ्यावं. आणि जे उरलेलं थोडं का होईना, ते जास्त असलं पाहिजे असं काही नाही. जे असेल ते, ज्याला लागेल ते उदास विचारे वेच करी. अशा प्रकारचा गृहस्थाश्रम वागणारा जो असतो त्याला काय होतं. तिसरा उत्तम शब्द आहे काय, उत्तमची गती तो एक पावेल. त्याला उत्तम गती मिळेल. त्याला स्वर्गात सुख भोगायला मिळेल. त्याला सिद्धी प्राप्त होतील. मनुष्य देहात आला तरी श्रीमंत होईल, भाग्यवान बनेल. सगळं दारिद्र्य निघून जाईल. आपला असं कमीपणा जो असेल तो निघून जाईल. उत्तम गती पावेल. आणखी काय, उत्तम भोगील जीव खाणी. जीवाच्या ज्या उत्तमोत्तम खाणी आहेत त्यातली मनुष्य नावाची खाण आहे. त्या मनुष्यात सुद्धा इथून मनुष्य पितृलोकाला गेला की जनलोकाला गेला की सत्यलोकाला गेला की वैकुंठाला गेला की कैलासाला गेला, जरी मुक्त नाही झाला तरी उत्तम लोकात जाऊन तो जीव उत्तम खाणी भोगून तिथे उत्तमोत्तम भोग त्याला त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे उत्तम व्यवहारानं जोडून उदास विचारानं जर त्या अर्थभूतांकरता वेच केला तर त्याला उत्तम गती आणि उत्तम अशा प्रकारची खाण मिळेल असं तुकाराम महाराज म्हणतात. तर या ठिकाणी म्हणतात उत्तम योजाव्या त्या शक्ती. अर्थभूताला आपल्या शक्ती वेचाव्यात. ही गोष्ट उत्तम आहे, सगळ्यात उत्तम आहे. सगळ्यात उत्तम आहे. काय उत्तम आहे सगळ्यात, काय मिळतं याच्यातून, तर तुकाराम महाराजांनी पुढे सांगितलं फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण. ते काम फार चांगलं होतं. ते काम फार चांगलं होतं. आज काय झालं, एखादा माणूस म्हणायला लागला की आज मला खूप समाधान. का हो, तुमच्या चेहऱ्यावर खूप इतकं समाधान कसं दिसतंय तुमच्या ह्याच्यावर. म्हणजे आज खूप चांगलं काम देवाने आमच्याकडून घडून घेतलं. मी केलं नाही. उदासीनता देवानं करून घेतलं. म्हणजे काय झालं, काही नाही, चाललो होतो. एक ओळखीचे लोक होते, त्यांच्याकडे गेलो होतो. एक लग्न जमत होतं. मुलगा खूप चांगला होता, मुलगी चांगली होती. दोघंही सात्विक होते. मुलाला मुलगी पसंत होती, मुलीला मुलगा पसंत होता. पण त्या मुलाचा बाप फार जबरदस्त होता आणि लोभी होता. तो काही जमू देईना. तो म्हणाला 1,00,000 रुपये मला हुंडा पाहिजे, तर मी करतो, नाही तर नाही करत. मुलीचे गरीब आईबाप आणि सालस मुलगी या अडचणीमुळे इतकं चांगलं स्थळ येऊन, लग्न बरेच दिवस झालं नव्हतं, या निमित्तानं इतकं चांगलं स्थळ येऊन ते हातातलं चाललं म्हणून रडवेले झाले होते. जो मुलगा होता त्या बापाचा, त्यालाही वाटत होतं, पण बापापुढं काही चालत नव्हतं, तोही रडवेला झाला. असे 3 जीव, मुलगी, मुलीचा बाप आणि मुलगा, हे 3 जीव अत्यंत दुःखी व्याकुळ अशा प्रकारचं होते. आणि तो बाप मात्र आपल्या ह्याच्यावर अडीक होतं, नाही, 1,00,000ला 1 पैसा कमी घेणार नाही.
तर मुलगी द्या, नाही तर देऊ नका. त्यावेळेस मला भगवंतानं प्रेरणा दिली आणि मी त्यांना उच्च स्वरात म्हणलं, ओ तुम्ही काळजी करू नका, मी देतो तुमचा हुंडा, बाकीचं सगळं तुम्ही करा. आणि मी त्याची जबाबदारी माझ्यावर घेतली. त्यामुळे हे लग्न जमलं. आणि एखादी गाय खात्या घरी जाती असं म्हणतात, त्याप्रमाणे एखाद्या कन्यादान होत नव्हतं. 3 दुःखी जीव होते. हे काम आज माझ्याकडून भगवंतानं करून त्या ठिकाणी घेतलं. कंजूस माणूस म्हणजे मूर्ख माणूस 1,00,000 रुपये वाया घालवले, काय मिळतं याला त्याच्यात, याला काय मिळतं. पण त्यानं म्हटलं की त्या तिघांचं, मुलगा, मुलगी आणि मुलीचा बाप, या तिघांच्या चेहऱ्यावर जे समाधान, जो आनंद उमडला, माझ्याप्रती त्यांच्या अंतःकरणात जो कृतज्ञतेचा भाव निर्माण झाला, त्यांचं काम झाल्यामुळे त्यांचं जे समाधान झालं, त्यांना जो आनंद मिळाला, तो आनंद मिळून मला बाकी काही मिळो की न मिळो, मला माझ्या 1,00,000 रुपयाचं फळ पदरात पडलं. पूर्ण फळं आणि समाधान, तेथे उत्तम कारण. ज्याच्याजवळ शक्ती आहे, बुद्धी आहे, पैसा आहे, त्यानं जर योग्य पात्र त्याला मिळून ते अडचणीत असलं आणि त्याला त्याची अडचण जर दूर केली, तर होतं काय, देणाराला फळ मिळतं आणि घेणाराला समाधान होतं. फळ आणि समाधान, तेथे उत्तम कारण. आर्तभूताप्रती त्या आर्तभूताला समाधान आणि योजाव्याते शक्ती, हा जो उत्तम व्यवहाराचे शक्ती वेचणाराला फळ. काय फळ मिळतं, फळ काय मिळतं, त्यांचं समाधान हे एक सद्य फळ झालं. त्यांचं समाधान हे सद्य फळ झालं. आपला पैसा त्याच्याकडे त्याच्याकरता वापरला गेला, तर तो पैसा योग्य प्रकारानं वापरला गेल्यामुळे आपल्या पदरात असं काही पुण्य पडलं की आपल्याला त्याच्यापेक्षा 100 पट पैसा मिळण्याची व्यवस्था झाली. कंजूस माणसाला, मूर्ख माणसाला वाटतं पैसा वाया गेला, वाया जात नाही. ती फार मोठी बँक आहे, ती बचत बँक असते ना, त्यापेक्षाही मोठी बँक आहे ती, की आपण देव समजून ज्याला दिलं त्याच्याकरता अनेक ठिकाणाहून आपल्याला येण्याचे सोर्स मोकळे होतात. अशी गोष्ट आहे. बार काढल्यावर जसे पाण्याचे सोर्स मोकळे होतात, तसा हा बार आहे एक प्रकारचा. जाऊ द्या गेलं तर काही नाही, तर हे फळ मिळतं. एक. दुसरी गोष्ट, आपल्या अंतःकरणातला जो दयाभाव असतो, त्या दयाभाव प्राप्त केल्यामुळे देव आपला ऋणी होतो, बरं का. हां, हे म्हणून जाण वीर राया, हे मूर्तिमंत जाण दया, त्या उदयताची मी तया ऋणिया लाभे, भगवान म्हणतात. दयेचं लक्षण सांगितलं 16व्या अध्यायात. आणि ते म्हणाले की ज्याच्या अंतःकरणात अशी दया उदयाला येते, आर्तभूतावर प्रेम आणि शक्ती वेचण्याची दया उदयाला येते, ती दया त्याच्या अंतःकरणात उदयाला आली की तो माझा तो माझा सावकार झाला, मी त्याचं ऋण करीला. कारण हे सगळे माझे आहेत आणि त्यानं तो सांभाळणार आहे आता दयेच्या याच्यावरती. दया तिचे नाव भूतांचे पाळ. म्हणजे भगवंतावर ऋण झालं, हे एक झालं. त्याच्यातून त्यांचं समाधान पाहायला मिळालं, हे एक झालं. आपला पैसा सत्कारणी लागल्यामुळे आपल्याला पैशाला पैसा येण्याची व्यवस्था झाली, म्हणजे व्यवहाराचं कल्याण झालं. भगवंतावर ऋण झालं म्हणजे परमार्थाचं कल्याण झालं. आणि दुसऱ्याचं समाधान गेलं म्हणजे समाजाला एक आदर्श झाला आणि त्यांचं समाधान झालं. 4 प्रकारचे फायदे आहेत त्यात. अशी गोष्ट अजूनही चिंतन करता येण्यासारखं असो, अशा प्रकारची गोष्ट होते. आणि यातून एखाद्या वेळेला अशा प्रकारचं करता करता परमात्मा ज्या वेळेला प्रसन्न होतो, ऋणी होतो, दयेनं प्रसन्न होतो, त्यावेळेस तो परमात्मा असं मनात ठरवतो की किती चांगला माणूस आहे हा, याला ज्ञानाची योग्यता नसू दे, याने माझी भक्ती केलेली नसू दे, याला काही नसू दे, पण हा याची दयार्द्र वृत्ती, शक्ती योजण्याची प्रवृत्ती, ज्याच्याकडे आलेले प्रसंगने हे पाहून याला मला भेटायचं आहे आणि याला मला माझं पद सगळं देऊन टाकायचं, काही विचार करत नाही परमात्मा. आत्ता जे 4 फायदे मी सांगितले किंवा महाराजांनी सांगितलं, फळं आणि समाधान तिथे उत्तम कारण, या सगळ्यांचा वरचा भाग हा आहे की भगवान त्याला स्वतःला, तो ज्या दुसऱ्याला जर सगळं देत असेल तर भगवान त्याला सगळं देईल, अशी गोष्ट आहे. आपल्या शक्तीतली 50 की 25% किती खर्च करतो त्या प्रमाणात आपल्याला फायदा होतो.
आपण सगळीच जर खर्च केली एखाद्याची तर सगळंच काही प्राप्त होतं. याकरता श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदाच्या शेवटी एक गोड आणि एक अतिशय अफलातून अतिशय अप्रतिम चरित्रालय, त्याचं नाव आहे रंतीदेव. रंतीदेव सुकृती नावाच्या राजाचे 2 मुलं, एक रंतीदेव आणि दुसरं काहीतरी नाव आहे मला, गुरु आणि रंतीदेव 2 नाव आहेत राजाची. तेव्हा गंमत होती अशी की त्यात रंतीदेवाचा स्वभाव असाच परोपकाराचा होता. कोणाला काय कळलं मिळलं, आपल्याजवळ असलं आणि कोणाला अडचण आली की ते त्याने द्यायचं. तुकाराम महाराज एकदा व्यापाराला चालले होते आणि कधी फायदा होत नव्हता सहसा, पण त्यावेळेस झाला होता. आणि व्यापारासमोर परत यायचं. सगळ्यांना वाटत होतं की आता आवलीकडे हे पैसे दिल्यावर ती खुश होईल, प्रसन्न होईल, चांगली जीव घालील असं बरं. पण गंमत झाली. काय झालं, रस्त्यानं एक माणूस चालला होता, ब्राह्मण होता आणि त्याच्या गळ्यात याचा नांगर होता लाकडाचा, म्हणजे झेपेल असा नांगर गळ्यात होता. पूर्वीच्या रजाकारी किंवा अत्याचारी शासनाचे हे अशा प्रकारचे अत्याचार होते. तो काहीतरी कामाला होता, ग्रामसेवक वगैरे जसे असतात ना आता खेड्यात त्याप्रमाणे होता. आणि त्याला दुसऱ्यानं फसवून पैसे देऊन त्याला पैसे भरायलाच राहिले नाही. तेव्हा सरकारचे पोलीस आले आणि ते पैसे वसूल करण्याकरता त्याला हे त्या ठिकाणी केलं. एक माणूस दिला, त्यांनी भीक मागायची आणि त्यांचे 200-250 रुपये जे होते ते त्यांनी द्यायचे. आणि तो ब्राह्मण भिक्षा मागत होता, गयावया करीत होता, गळ्यात हे होतं, जिती गेली तेवढी द्यायची. मग त्याने हिशोब ठेवायचा, इतके झाले 250 रुपये राहिलेले. एका भूदेवाची अशी हालाकीची स्थिती पाहून तुकाराम महाराजांचं दयेन अंतःकरण उचंबळलं. काय हो काय, त्याने चौकशी केली. त्याची दोष नव्हता, त्याला फसवलेलं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर आलेली आपत्ती होती. 250 रुपये होते आणि तुकाराम महाराजांना नुकतेच मिळालेले होते. गरिबीसाठी बायका मुलं उपाशी मरत आहेत, बायको कडकपणाने बोलते आणि कधी नव्हे तो हा फायदा झालेला आहे. यातला एकही पैसा इकडे तिकडे जाता कामा नये अशी परिस्थिती असताना सुद्धा ज्यावेळेस हे दृश्य पाहिलं त्या अंतःकरण गलबललं आणि ते म्हणे काय नाही, किती पैसे, 200 रुपयेत म्हणे. 250 रुपये स्वतःजवळ होते, ते 200 रुपये त्याला दिले. चल काढ नांगर तो म्हणे, हे घे तुझे 200 घेतले. आणि त्या ब्राह्मणाला म्हटलं तुमची दाढी वाढली, तुमचे कपडे खराब झाले, तुम्ही चांगले कपडे नेसा, हे पैसे घ्या, याचं एक भोजन निर्माण करा आणि सगळे कुटुंबीय आनंदानं भोजन करा माझ्या नावानं. आज 50 रुपयाचं भोजन आणि 200 रुपयाची कर्जमुक्ती ही केली. तो घळघळा रडू लागला आणि रडत रडत म्हणाला की तुकोबा, आज माझं केवढं संकट तुम्ही नाहीसं केलं. परमात्मा श्रीहरी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भेट द्यायला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आशीर्वाद. आर्तभूताप्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती, फळ आणि समाधान. एक गोष्ट सांगत होतो दुसरी, ही मध्ये आलेली गोष्ट आहे. तर त्या रंतीदेवाचा स्वभाव असाच तुकाराम महाराजांच्यासारखा, सगळं देऊन टाकायचं, काही ठेवायचं नाही. अशा वेळी आत्ता आपण बोललो की असं करण्याचा ज्याचा स्वभाव आहे आणि अशा करण्याच्या संधी त्याला छोटे येतात, त्यामुळे हे 4 फायदे मिळतात, पण त्या प्रमाणात मिळतात. आणि त्या 4 प्रमाणांच्या फायदा मिळण्याच्या औदार्याच्या प्रसंगाची आणि देण्याची उदाहरणं घडले की विशिष्ट प्रकारच्या उदाहरणाचं माप भरल्यानंतर भगवान त्यांची परीक्षा घेतो. काय होतं, एके दिवशी या रंतीदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला 48 दिवस उपाशी राहावं लागलं. अन्न नाही, पाणी नाही, दुष्काळ होता. राजा असून जे आहे ते देऊन टाकायचं, साठवलं काहीच नाही ना, बँक बॅलन्स काहीच नाही.
प्रॉपर्टी काही नाही, इस्टेट काही ठेवलंच नाही त्यांनी स्वतःकडे. पाणी मिळालं. तो म्हणाला 48 दिवस जिवंत कसा राहिला? तो काळ वेगळा होता. आता अन्नमय प्राण आहे. आता 4 दिवसात माणूस मरून जाईल किंवा ज्याचं जसं असेल तसं. इच्छाशक्तीनं, काळगतीनं त्या ठिकाणी, आणि तो क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियात सहन करण्याची शक्ती जास्त असते. असं त्याच्याकरता बाजूला जात नाही मी आता. तर त्याप्रमाणे त्यानं 48 दिवस झाले, 49वा दिवस आला आणि त्या दिवशी त्याला काही खीर मिळाली, काही हलवा, शिरा वगैरे अशा प्रकारचा मिळाला, अन्न मिळालं, पाणी पण मिळालं आणि ते घरातल्या 3-4 माणसांना पोटभर होईल असं मिळालं. आनंद झाला. देवाला समर्पण केलं आणि तितक्या टपकन एक ब्राह्मण आल्यानंतर म्हणाला, 3 दिवसाची भूक मला लागली आहे, काही आहे तुमच्याजवळ? द्याल, परोपकार करा, अन्न पाणी. आज ब्राह्मण उपाशी आशीर्वाद देऊन जाईल तुम्हाला. त्यानं आपल्याला काय वाटलं असतं चिंतन करा. त्याला काय वाटलं? त्याला खूप आनंद झाला की अशा वेळेस आर्तभूताप्रती उत्तम योजाव्याच्या शक्ती आपल्याकडे आज अन्न आहे आणि त्याला भूक आहे. अन्न आणि भूक एका केंद्रात आल्यानंतर त्याच्यातून समाधान वाटतं खाणाराला आणि समाधान वाटतं देणाराला पण. रतीदेवासारखा असेल तर तो पोटभर जेवला, थोडा अन्न शिल्लक होतं, आशीर्वाद देऊन निघून गेला. दुसरा एक माणूस आला, मला भूक लागली आहे म्हणाला, मला भूक लागली. ते राहिलेलं वाढून घेण्याची तयारी होती, इतक्यात दुसरा आला तसं त्याच्यापेक्षा अर्थभूत. रंतीदेव म्हणत म्हणले, वा, आज देवाने भरभरून माझ्यावर कृपा करायची ठरवली. स्वतः नीट बोलता येत नव्हतं पण आला आणि आल्यानंतर त्याला ते अन्न दिलं, त्याने ते सगळं संपवलं. आता राहिलं पाणी थोडं थोडं दिलं, बरंच शिल्लक राहिलं होतं काही. ते पाणी तरी आता आपण पिऊ 49वा दिवस, 48 दिवसाचा उपवास सोडण्याकरता. म्हणजे तो प्रसंग पाहायला, आठवला, आपल्या अंतःकरणात जर घेतला तर आत्ता माणसाला रडू येईल असा प्रसंग येतो. तहानेनं व्याकुळ झालेला जीव आहे आणि पाणी जवळ आहे आणि अशा वेळेस ते आपल्या हातातलं दुसऱ्याला द्यायचं. हे सामान्य गोष्टी नाही, सामान्य त्याग नाही, हे लहान तप नाही आहे. सगळ्या त्याग तपावर वरचं आहे. कारण माणसाची काय धारणशक्ती किंवा धारणशक्ती इतकी पक्की लागते, त्याला पक्की लागते. पाणी राहिलं, ते पाणी प्यायचं. इतक्यात एक चांडाळ आला, काही कुत्रे होते त्याच्याकडे, आणि तो म्हणला, मला पाणी नाही, माझा प्राण व्याकुळ झाला. त्याच्या तोंडातून शब्द निघतला, जीभ कोरडी पडली होती, टाळ्याला जीभ चिकटायची वेळ होती. पाणी 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 असं करीत होता तो. इतका व्याकुळ होता. तर रंतीदेवाने पाहिलं आणि रंतीदेवानं म्हटलं की आज याला तहान आहे, मला पाणी आहे, माझ्याजवळ पाणी. त्यांना भूक होती, माझ्याजवळ अन्न होतं, याला तहान आहे, माझ्याजवळ पाणी आहे. या पाण्याचा इतका चांगला उपयोग, माझं काय होईल ते होईल. स्वतःचा विचारच नाही, विचार नाही. अरे मग हे 48 दिवस होते, यांना कशी तशी व्याकुळता नाही झाली यांना. माणसाची इच्छाशक्ती, माणसाची आंतरिक साधना, माणसाच्या देवावरचा पक्का विश्वास हा असा पक्का असतो की तो तहान भुकेची पीडा त्या प्रमाणात होऊ देत नाही. नैषाती दुस्साह क्षुन्माम, कालच सांगितलं, काल का परवा कधीतरी, की परीक्षितानं सांगितलं 4 दिवस मला काही नाही, पण मला काही वाटत नाही, माझी तहान भूक आता माझी पीडा करतच नाही, कारण तुमचं कथामृत मी पितोय. उत्तम विचार, उत्तम साधन, उत्तम भावना या माणसाला सहनशीलतेची शक्ती वाढवतात. म्हणून त्यानं हिया केला आणि त्याला पाणी देऊन टाकलं. घ्या म्हणे पाणी. तो पाणी पिला, त्याने आशीर्वाद दिला. एक लक्षात ठेवा,
खाण्यापिण्याचं अडचणीच्या वेळेला दिल्यावर आशीर्वाद देणारा पुण्यवानच असावा लागतो असं नाही, कुणीही असो. त्याच्या मनातून ती तळमळ तशी नाहीशी येऊन त्याचा आपल्याविषयी अनुकूल भावना झाली की त्याचा आशीर्वाद आपल्याला न देता प्राप्त होत असतो. म्हणून हे भगवंताकडे जाण्याचा अति जवळचा मार्ग आहे हा. आर्तभूताप्रती उत्तम योजावे ते शक्ती फळ आणि समान. तर त्याला पाणी दिलं, त्या पाण्यातच तो संतुष्ट झाला. आणि तो संतुष्ट होताना रंतीदेवाच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. नकामयेहं गतिमीश्वरात् परा, नकामयेहं गतिमीश्वरात् परम्पराम् अष्टर्धियुक्ताम् अपुनर्भवं वा. आर्तिं प्रपद्ये खिलदेह भाजा, आर्तिं प्रपद्ये खिलदेह भाजा, अंतस्थितो येन भवन्त्य दुःखाः. नकामये गतिमीश्वरात् परा. एखादा व्याकुळ मनुष्य माझ्यापुढे यावा, माझ्याकडे त्याला द्यायला असावं आणि त्याची व्याकुळता माझ्याकडून घालविली जावी, एवढंच मला देवानं देवा. नकामयेहं गतिमीश्वरात् परम. मी ईश्वराची परमगती प्राप्त करण्याची इच्छा करत नाही. नकामये, माझी इच्छा नाही आहे, मला ईश्वराची गती नको. अष्टर्धियुक्ता, 8 महासिद्धी आहेत आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी मला प्राप्त आहेत. 8 महासिद्धींची मला आवश्यकता नाही, मला ईश्वरी गतीची आवश्यकता आहे. इतकंच काय, अपुनर्भवम वा. पुनर्भवम म्हणजे पुनर्जन्म नाही अशा प्रकारचा जन्म मरण विरहित असलेला जो मोक्ष, तो मोक्षही मला नाही. ते मोक्षही घेत नाहीत हो. तुका म्हणे कृपावंत रिद्धिसिद्धी मोक्ष देत शेखी संघ आपला, मोक्षही घेत नाही. 8 महासिद्धींची प्राप्ती, ईश्वराची परमगती आणि निरंकुशा मोक्ष, अशा प्रकारचा निरंकुशा तृप्तीयुक्त योग्य असलेला मोक्ष, हे तिन्ही मला नकोत. मग काय पाहिजे? अपुनर्भाव. आरतीम प्रपद्ये खिल देह भाजा. सगळे जे देहधारी लोक आहेत, ह्या सगळ्यांना जे दुःख होतं ते सगळं दुःख माझ्याकडे यावं, मी सोशीन. त्यांच्या हृदयात, त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात बसून त्यांचं आलेलं दुःख मी सहन करावं आणि सगळ्यांना मी सुखी झालेलं पहा, सगळ्यांना सुखी व्हा. हा श्लोक उच्चारला. आत्तापर्यंतच्या केलेल्या प्रसंगाची आणि आत्ता घडलेल्या प्रसंगाची जी वृत्ती आहे, ती वृत्ती ही आहे की मला मोक्ष, गती, अष्टसिद्धी काहीच नको जगातलं, मला फक्त दुसऱ्याचं दुःख नाहीसं करायचं, एवढंच मला पाहिजे. अशा प्रकारचा श्लोक उच्चारला आणि मग ते पाणी दिलं. तो पाणी पिऊन निघून गेला आणि भगवंतानं त्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. कोणावर? रंतीदेवावरती. हा ब्राह्मण नव्हता, दुसरा कोणी नव्हता, चांडाळ नव्हता. हे ब्रह्म, विष्णू, महेश यांनी तिघांनी मिळून रंतीदेवाची पाहिलेली परीक्षा होती. हा त्याचा अंतिम पेपर होता जीवनाचा. हे त्याच्या अनेक जन्माच्या औदार्याचं आणि दयार्द्रतेच्या अनुसरणाच्या पुण्याचा शेवट, म्हणजे शेवटची परीक्षा अशा प्रकारची होती. फायनल परीक्षा होती ही. त्याची या क्षेत्रातली PhD होती. ब्रह्म, विष्णू, महेश तिघेजण एकदम त्या ठिकाणी त्याच्यापुढे उभे राहिले. त्याला आशीर्वाद दिला. त्याला काय दिलं हे काही सांगण्याची आवश्यकता आहे. त्याला तर दिलंच, त्याला स्वतःचं स्वरूप दिलं, त्याला भक्ती दिली, त्याला संपन्नता, सगळंच काही मिळालं त्याला. आणि त्याच्याबरोबर जे त्याचे कुटुंबीय होते ते सुद्धा त्याला सहाय्य होते. याच्या देण्यामुळे त्यांनाही हाल सहन करावे लागले होते. म्हणून तेही भगवत संपन्न योगी बनले, भगवंताचे संबंधी बनले, भगवंताला हृदयात धारण करणारे बनले. असं त्या ठिकाणी उदाहरण. तात्पर्य असं आहे की आपल्याकडच्या उत्तम शक्ती आपल्या अडचण सहन करून, आपल्याला मृत्यू येईल आला तर येवो इतकी अडचण सहन करून
जर आर्तभूताच्या ठिकाणी वेचण्याची प्रवृत्ती आपली असली आणि तसा आर्तभूत आपल्याला जर मिळाला, योग्य पात्र मिळाला, तर आपल्याला फळ मिळतं, रंतीदेवासारखं मिळतं, तुकाराम महाराजांच्यासारखं मिळतं आणि त्याचं समाधान होतं. त्याचं समाधान होतं आणि त्याच्यात असलेल्या ईश्वराचं समाधान होतं. त्याचं आणि ईश्वराचं समाधान आणि आपल्याला दयेचं दिलेल्या वस्तूचं फळ आणि आपल्या दयार्द्र प्रवृत्तीचं फळ होतं. दोन फळं, दोन समाधान होतं. केव्हा होतं हे? यात आणखी एक बारकावा सांगितला महाराजांनी. अल्पची संतोषी स्थळी सापडे उद्देशी. कसं असतं, एखाद्या वेळेला आपण एखाद्याला दान करावं लागलं की तुमची अडचण आहे ना, 10,000 रुपये घेऊन जा, तुमची अडचण आहे 1,00,000 रुपये घेऊन जा. पुढे अडचण आली की त्याला आपण आठवतो आणि तो म्हणतो इथून मिळते आपल्याला चांगलं, अजून घ्यावं. त्याचा लोभ वाढत जातो. पण एखाद्या छोट्याशा अडचणीनं जर मनुष्य आला आणि अडचण छोटीशी आहे पण व्याकुळता खूप आहे, अडचण पाण्याची आहे ना, त्या चंडाळाची. पाणी काय फार महत्त्वाचं आहे का? किती रुपयाला लिटर मिळतं पाणी? अरे फुकट ते भलतेच निमोले, न जोडे आहेत जोडले, त्याची सर्वस्व करून अर्पिले जेणे मत. पाणी छोटी गोष्ट आहे, पण आर्तता जर भरपूर आहे तर त्या भरपूर आर्तता असल्यामुळे आर्ततेच्या सापेक्ष असलेली जी संतुष्टता आहे ती या छोट्याशा अडचणीनं निवृत्त होणारी आहे. म्हणून अल्पची संतोषी, थोड्याशा पाण्यानं त्याला समाधान वाटणार आहे, थोड्याशा पैशाची अडचण आहे, थोडंसं अन्न त्याला पाहिजे भुकेपुरतं, पोटात घालण्यापुरतं. आता सकाळची वेळ आहे, मला खूप भूक लागली, स्वयंपाक व्हायला वेळ आहे, तुला जायचं आहे, पोहे तयार केलेत, हेच खा, भरपूर भरपेट नाश्ता कर आणि जा उठते. त्याने म्हणलं बस माझ्या पोटात आधार झाला ना, काय करायचं जास्त. म्हणून घेणारा अल्पसंतोषी याला मिळाला आहे. आणि याचा जो उद्देश आहे, याचा उद्देश काय? कुणीतरी आपण सुखी करावं, आपल्या पैशाचा आपल्या सगळ्याचा उपयोग व्हावा, हा याचा सदुद्देश आहे, परोपकाराचा उद्देश. आणि त्याचा संतोष तो जर अल्प असेल आणि अल्प संतोष आणि परोपकाराचा उद्देश एका स्थळी जर सापडले गेले तर तेथे उत्तम कारण नाही, स्थळी सापडे उद्देश तर उत्तम कारण आणि पुन्हा फळ आणि समाधान हे. पण भगवंताच्या कृपेनं आपल्या भाग्यानं हा संगम येतो आणि हा संगम सहज असतो. गंगा यमुना काही माती खोदून एकमेकाला मिळवलेल्या नाही आहेत. गंगा यमुना सरस्वती ह्या भगवंताच्या इच्छेनं जगाचा उद्धार करण्याकरता हा त्रिवेणी संगम झाला आहे. त्रिवेणी संगम सहज झाला आहे, पण त्याचं महत्त्व त्या प्रयागराज म्हणून जगात सर्वोत्कृष्ट आहे. त्याप्रमाणे कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम. कथा आहे, कथेचं महत्त्व इतकं काय? तर कथा करणारे भक्त असले पाहिजेत. भक्तीनं ते कथा करतात, सद्गतीत होऊन करतात, भगवंताला समर्पित बुद्धीनं करतात. मग भक्त आहे तिथे सगळ्या शक्ती आहेत, सगळ्या सिद्धी आहेत. नुसतं नाही, भक्तीनं कथा केल्यानंतर देव तिथं धावत येतो. करा हरी कथा नका पाहू काय, कोठे नका पाहू कोठे, करा हरी कथा तेथे अवचिता सापडेल, तयापाशी पांडवा मी हरपला गेला. देव आहे तर भक्त नाही, लाभ आहे पण कमी आहे. भक्त आहे तर देव नाही, लाभ आहे पण कमी आहे. भक्त आणि देव दोन्ही पण आहेत ना. अरे बापरे, त्यांच्या दोघांच्या संगमात आपण जातो. आणि तिसरा संगम काय? नाम. तो भक्त नाम घेतोय, देव नाचतोय. आपल्याला गेल्यावर आपल्याला दम निघत नाही, आपण त्याला लांब घेऊ लागतो ना. म्हणजे देव आपल्याकडचाही नसू लागतो, आपल्याकडे काही नसताना. हा त्रिवेणी संगम जसा येतो आणि हा त्रिवेणी संगम सहज होतो. भक्ताच्या अंतःकरणात भावना येते म्हणून तो भजन करतो, आणि भावनेचा भक्त देवाला आवडतो म्हणून देव तिथे येतो, आणि देवाला खुश करण्याकरता तो पुन्हा भजन करतो म्हणून तिन्ही सापडतात. आणि आपण त्या ठिकाणी गेलो की त्या कथेत आपल्याला सगळंच काही मिळतं. हा देवभक्ताचा सहज संगम, भक्त आणि भजनाचा सहज संगम, त्याच्यात देवाला नाचण्याचा सहज संगम
आणि आपण कथेला गेलो की आपल्याला त्या कथेच्या 3 गोष्टीचा सहज संगम. म्हणून नदीच्या स्नानापेक्षा संगमाचं स्नान, त्यापेक्षा त्रिवेणी संगमाचं स्नान, त्यापेक्षा गंगा यमुना सरस्वतीचं स्नान, त्याप्रमाणे आर्त व्याकुळ झालेला पण अल्पसंतोषी असलेला, पात्र असलेला याचक आणि औदार्य असलेला, सात्विक संपत्ती असलेला आणि मला या परोपकारापेक्षा काही नको जगात असा असलेल्या वृत्तीचा मनुष्य, या उद्देशाचा मनुष्य, या उद्देशाचा आणि या अल्पसंतोषाचा, हे 2 पात्र जर एकत्र आले आणि अशा प्रकारचं रंतीदेवासारखं किंवा तुकाराम महाराजांसारखं 2 उदाहरणाचं जर त्या ठिकाणी दान आणि घेणं घडलं तर तो सहज संगम आहे. तुकाराम म्हणतात सहज संगम तुका म्हणे तो उत्तम. तो संगम उत्तम आहे. काय काय उत्तम आहे? आर्तभूताला शक्ती वेचण्याची प्रवृत्ती असणं, त्या वेचणं हे उत्तम आहे, उत्तम आहे. फळं आणि समाधान, आपल्याला फळ आणि त्याला समाधान 2 प्रकारचं, आणि तो अल्पसंतोषी असणं आणि आपण उद्देश असणं यांचं एकच स्थळ होणं हे उत्तम आहे. आणि यांचा सहज संगम असून तो या तिन्हींचा संगम सहजतेनं होणं हे उत्तम आहे. अशा प्रकारचा उत्तम संगम ज्यात असतो त्या ठिकाणी आपल्याला आपलं दारिद्र्य हे तर सगळं जातं, संपन्नता येते, प्रतिष्ठा येते, जगातलं मिळतं आणि शुद्ध पुण्य मिळतं आणि त्या शुद्ध पुण्याने भगवंत आपल्याला प्राप्त होतो. त्याला दुसरी काहीच साधना करावी लागत नाही, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. म्हणून सगळ्या साधनांचं वर्म, सगळ्या फळांचं फळ, अगदी आपल्याजवळ एखादा जर गुण असला दयेसारखा तर तो वापरीत गेला आणि तो मोठा झाला तर देव परीक्षा पाहून शेवटी त्याला सगळं देऊन टाकतो. रंतीदेवाला दिलं, तुकाराम महाराजांना दिलं, त्याप्रमाणे आपणही आपल्याजवळ संपत्ती असते, आपल्याजवळ काही शक्ती असते, आपल्याजवळही गरिबाला, दुःखिताला, आर्ताला मदत करता येते. तेव्हा ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात वाढावी आणि या प्रवृत्तीतून अशा प्रकारच्या उत्तम 3 गोष्टी आणि उत्तम संगम जीवनात घडत शेवटी आपण आणि भगवंत आणि आपण आणि संत यांचा सहज संगम आपल्या जीवनात, सर्वांच्या जीवनात घडो अशी जगद्गुरूंच्या, तुकाराम महाराजांच्या, भगवंताच्या आणि गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करून, झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून इथेच त्या ठिकाणी आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सहज संगम, सहज संगम, सहज संगम, सहज संगम.